श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. खरंच स्वामींना कोणीच गरीब वा श्रीमंत नाही. जे मनापासून स्वामी सेवा करतात त्यांना स्वामी नक्की प्रचिती देतात. मी असे खूप गरीब लोकही पाहिलेले आहे ज्यांना स्वामींनी खूप सुंदर प्रचिती दिल्या, आणि असे खूप श्रीमंत लोकही आहेत ज्यांना स्वामी साक्षात्कार झाला. त्यामुळे स्वामीजवळ जमा ठेव हा फक्त सेवेचा असतो, निस्वार्थ सेवेचा असतो. तर आज अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा स्वामी अनुभव मी सांगणार आहे. त्यांच्या शब्दात हा अनुभव सांगायला मी सुरुवात करते. ताई म्हणतात, माझ्या घरी आधी कधीही स्वामी सेवेबद्दल कोणाला माहिती नव्हतं. आमच्याकडे दरवर्षी गणपती बसायचे. आम्ही गणपती बाप्पा आणि साईबाबा यांची सेवा नेहमी करायचो. पण माझी जी मावस बहीण आहे ती खूप वर्षापासून स्वामी महाराजांच्या सेवेत आहे. ती मुंबई येथे दादरमध्ये राहते. तिच्या राहत्या घरापासून जवळच स्वामीचं मठ आहे. ती स्वामींच्या सेवेत नेहमी रममाण असायची. स्वामींच्या सगळ्या सेवा तिला माहिती. तिला स्वामींचे खूप छान अनुभवही आलेले आहे. तिच्या मिस्टरांचं एका ॲक्सिडेंटमध्ये दोन्हीही पाय पॅरालाइज झाले होते. पण अशा सुद्धा तिने कधी स्वामी सेवा सोडली नाही, तर उलट खूप वाढवली आणि तिच्या मिस्टरांना तिने चालायलाही लावलं. मी 1-2 वेळा तिच्यासोबत मठातही गेली आणि तिथे जाऊन मला खूप छान वाटलं. एक दिवस मी असंच जरा परेशान होती. आम्हाला खरं तर मुंबईमध्ये एका चांगल्या एरियात बंगला घ्यायचा होता. तसं आमचं मुंबईमध्ये ऑलरेडी घर होतं, पण तरी आम्हाला आमच्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी एका दुसऱ्या एरियामध्ये घर घ्यायचं होतं. आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून यासाठी प्रयत्न करत होतो, पण खूप अडथळे यायचे. मनासारखी जागा भेटली तर पाहिजे तसं घर नाही, आणि आवडेल तसं घर पाहिलं तर पाहिजे तसा एरिया नाही, असे काही ना काही प्रॉब्लेम यायचे. एकदा आम्ही एक घर पाहून आलो. ते मला खूप आवडलंही होतं, पण त्या जागे रिलेटेड काहीतरी गव्हर्नमेंट इश्यू आहे असं आम्हाला एजंटने सांगितलं. तो बंगला खरं तर मला खूप आवडला. आपण तेच घर घेऊया असं मी माझ्या मिस्टरांना म्हणजे सचिन पिळगावकर यांच्याजवळ हट्टही धरला होता. पण नंतर माहिती काढल्यावर कळलं की त्या जागेवरचं ते बांधकाम हे इल्लीगल होतं. सततच्या या नाच्या पाड्याला मी खरं तर कंटाळली होती. आणि अशातच मी माझ्या मावस बहिणीकडे तिला भेटायला गेली. तिला मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावर तिने मला सांगितलं की तू 11 गुरुवारचं अनुष्ठान कर. या अनुष्ठानाचा खूप जणांना खूप छान अनुभव आलेले आहेत असं ती मला सांगत होती. हे ऐकून मी खरं तर खूप हसले, कारण माझा या सगळ्या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता. पण ती मला खूप कळवळीने हे सांगत होती आणि तिच्या सांगण्याखातीर मी हे अनुष्ठान करायचं ठरवलं. तिने जेवढ्या स्वामीच्या प्रचिती मला सांगितल्या त्यावरून माझ्याही मनात जिज्ञासाच जागी झाली. तिने मला स्वामींची एक मूर्ती दिली आणि मी 11 गुरुवारला सुरुवात केली. मला जसं जमत होतं तशी मी सेवा करत होती आणि बघता बघता माझे 10 गुरुवार पूर्ण झाले. पण मला काहीच अनुभव आला नाही. एवढं करून काही मनासारखं झालं नाही, म्हणून मला असं वाटलं की आता पुढचा गुरुवार करूच नाही. पण तो एक शेवटचा गुरुवार राहिला होता, म्हणून मला असं वाटलं हा गुरुवार आपण करावा. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं होतं. जसं जसं मला माझ्या बहिणीने करायला सांगितलं होतं तसं तसं मी सगळं केलं. हे सगळं पाहून मला खरं तर सचिन हे खूप हसत होते, पण तरी मी मनोभावाने सगळं केलं. आणि त्याच गुरुवारी सचिनने मला एक सरप्राईज दिलं. ते मला एक बंगला दाखवायला घेऊन गेले. सगळे डॉक्युमेंट्स आणि पेमेंटचं काम त्याच दिवशी नील झालं होतं. आणि 11व्याच गुरुवारी मला एवढं मोठं सरप्राईज त्यांनी दिलं. खरंच हे सगळं एका स्वप्नासारखं वाटत होतं. इतक्या वर्षापासून अडकलेलं आमचं घराचं काम स्वामींनी इतकं सहज पूर्ण केलं. तिथून मी स्वामींना खूप मानायला लागली. खरंच स्वामी खूप साक्षात आहेत. तेव्हापासून मी स्वामींची सेवा करू लागली. मी नेहमी स्वामींच्या मठातही जाते आणि गुरुवारी नक्की त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड करते. तिथून मला स्वामींच्या खूप छोट्या मोठ्या प्रचिती आल्या. आम्ही कधीतरी स्वप्नात पाहिलेलं तो बंगल्याचं स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं आणि त्यांच्याच कृपेने हे एवढं करोडोचं घर आमचं झालं. खरंच मनापासून स्वामींची केलेली कोणतीही सेवा नक्की फळास येते.